नमस्ते एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल। तुम्हाला माहिती आहे का की आपल्या शरीरातून जेवढे विषारी घटक बाहेर पडले जातील किंवा आपलं रक्त जेवढं शुद्ध होईल तेवढं आपण हेल्दी आणि भरपूर आयुष्य जगू शकतो। आजच्या व्हिडिओमध्ये मी कपालभाती नावाची एक क्रिया किंवा प्राणायाम दाखवणार आहे, ज्याने फक्त रक्त शुद्धच होत नाही तर तुमच्या सगळ्या अवयवांना ऑक्सिजनचा भरपूर पुरवठा होतो। तसंच तुमची पचनशक्ती चांगली व्हायला मदत होते, तसंच तुमचे मानसिक आरोग्य सुद्धा चांगलं राहायला मदत होते। तसंच तुमचा जो ताणतणाव असतो रोजच्या आयुष्यातला किंवा सततची वाटणारी काळजी, भीती या सगळ्या गोष्टी दूर व्हायला मदत होते। तसंच तुमची प्रतिकार शक्ती सुद्धा चांगली राहायला खूप मदत होते। त्याच्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका। तसंच बेल आयकॉनचं बटन देखील दाबा, जेणेकरून मी ज्या वेळी असे नवीन व्हिडिओ टाकेन त्यावेळी तुम्हाला एक नोटिफिकेशन येईल। आणि तुमच्या जवळच्या व्यक्तींपर्यंत नक्की असे व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा या सगळ्या गोष्टींचा खूप सारा फायदा होईल। कपालभाती क्रिया करायची पद्धती बऱ्याच ठिकाणी वेगवेगळी दाखवली जाते। तुम्ही सुद्धा बऱ्याच ठिकाणी कपालभाती बघितली असेल। तुम्ही कोणत्या प्रकारची कपालभाती शिकला आहात किंवा कोणत्या प्रकारची कपालभाती तुम्ही बघितली आहेत हे मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा। तर बऱ्याच ठिकाणी कपालभाती प्राणायाम आपण असं बघतो की खोलवर श्वास घ्यायचा आणि एका दमात आपल्याला जेवढा श्वास बाहेर सोडता येईल तेवढा सोडायचा आहे। पण असं केल्याने आपण एका दमामध्ये किंवा एका श्वासामध्ये आपण जास्तीत जास्त श्वास बाहेर नाही सोडू शकत। तर त्याच्यामुळे आज जी मी पद्धत दाखवणार आहे त्याच्यामध्ये तुम्ही कपालभाती अगदी सहजरित्या करू शकाल। कपालभाती प्राणायाम करताना आपण फक्त नाकाद्वारे श्वास बाहेर सोडायचा नाहीये किंवा आपल्याला चेहऱ्याचे कुठलेही एक्सप्रेशन्स बनवायचे नाहीयेत किंवा बरेच लोक हे फक्त नाकातून श्वास सोडतात। तर ज्यावेळी फक्त नाकातून श्वास सोडला जातो त्यावेळी तो श्वास आपला पूर्ण पोटापासून येत नाही, ते फक्त चेस्ट ब्रीदिंग असतं, म्हणजे तुमचा श्वास हा फक्त छातीमधून निघालेला असतो। तर याला कपालभाती प्राणायाम किंवा क्रिया नाही म्हणता येणार। कपालभाती क्रिया करताना तुम्हाला श्वास सोडताना हा पोटापासून श्वास आला पाहिजे। या क्रियेमध्ये तुम्हाला नाक हे स्थिर ठेवायचं आहे आणि तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही श्वास फोर्सफुली बाहेर सोडता त्यावेळी तुम्हाला पोट हे आत घ्यायचंय फोर्सफुली, आणि त्यावेळी पोटातून आलेली जी हवा आहे किंवा श्वास आहे तो बाहेर फोर्सफुली सोडायचा आहे तुम्हाला। त्यावेळी तुम्ही अगदी तुमचा चेहरा स्थिर असला पाहिजे। तसंच कपालभाती प्राणायाम करताना तुम्ही असं भाग काढून सुद्धा नाही बसलं पाहिजे, तुम्हाला ताठ बसलं पाहिजे, तरच तुम्ही पोट तुमचं आत घेऊ शकाल। जर तुम्ही तुमचा मनका ताठ नाही ठेवला तर तुमची पूर्ण श्वास हा आतून बाहेर येणार नाही आणि विषारी घटक हे बाहेर टाकले जाणार नाही। आता कपालभाती प्राणायाम हे कोणी नाही करायचंय, तर कपालभाती प्राणायाम हे ज्यांना हार्ट डिसीज आहेत किंवा ज्यांची कार्डियक सर्जरी झालेली आहे त्यांनी बिलकुल नाही करायचंय। तसंच ज्यांना हाय बीपीचा त्रास आहे, ज्यांना पोटाचा अल्सर आहे किंवा ज्यांना खूप ऍसिडिटी आहे त्यांनी सुद्धा हे प्राणायाम नाही करायचंय, कारण या प्राणायामाने तुमचा अग्नी प्रभावित होतो आणि त्याच्यामुळे तुम्हाला त्याचा साईड इफेक्ट होऊ शकतो, तुमच्या आरोग्यावरती त्याचा खूप वाईट परिणाम होऊ शकतो। ही कपालभाती क्रिया तुम्ही संध्याकाळी किंवा रात्री नाही करायची आहे। ही कपालभाती क्रिया तुम्ही उपाशीपोटी आणि सकाळच्या वेळेतच करायची आहे। तसंच हे प्राणायाम करताना आपल्याला एका सेकंदाला एक स्ट्रोक किंवा 2 सेकंदाला एक स्ट्रोक असं आपल्याला श्वास बाहेर सोडायचा आहे। तसंच ज्यांना शक्य नाही त्यांनी अगदी स्लो केलं तरी सुद्धा काहीच हरकत नाही। तर आता बघा ही क्रिया कशी करायची। तर तुम्ही हाताची कुठलीही मुद्रा घेऊ शकता, तुम्ही ज्ञान मुद्रा घेऊ शकता किंवा तुम्ही आदि मुद्रा घेऊ शकता अशी, किंवा तुम्ही सिंपली हात हे असे सुद्धा पायावरती ठेवू शकता। याच्यानंतर आपल्याला ताठ बसायचे, समोर बघायचे, तसंच तुम्ही डोळेही मिटू शकता। त्याच्यानंतर आपल्याला खोल श्वास एकदा घ्यायचा आहे। श्वास घेताना आपलं पोट बाहेर आलं पाहिजे, श्वास सोडायचा आहे, त्याच्यानंतर फोर्सफुली श्वास बाहेर सोडायचा आहे।
तर अशा पद्धतीने तुम्ही 15 ते 20 वेळा असे तुम्ही 2-3 चे सेट हे करू शकता, थोडासा गॅप घेऊन, किंवा हळूहळू सरावानंतर तुमची चांगली प्रॅक्टिस झाल्यानंतर तुम्ही एका मिनिटाला 60 वेळा किंवा एका मिनिटाला 40 वेळा अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही ही क्रिया करू शकता. तर ही कपालभाती क्रिया तुम्ही रोज फक्त काही मिनिटं केली तर तुम्हाला त्याचे असंख्य असे फायदे मिळणार आहेत. या क्रियेमुळे विषारी घटक बाहेर पडले जातात, तसंच रक्तप्रवाह सुद्धा सुरळीत व्हायला मदत होते. त्याच्यामुळे तुमच्या आतल्या अवयवांचं कार्य सुद्धा खूप छान होतं. तसंच तुमच्या चेहऱ्यावरती सुद्धा एक छान तजेलदार पणा येतो. तसंच तुमच्या शरीराला, फुफ्फुसाला खूप चांगला ऑक्सिजनचा पुरवठा होतो. तसंच तुमचा ताण तणाव, सततची काळजी, भीती सगळं कमी व्हायला मदत होते. तुमची मेंटल हेल्थ सुधारायला मदत होते. तसंच शरीरातल्या कॅलरीज सुद्धा बर्न होतात. याच्यामुळे वजन सुद्धा खूप चांगलं कमी व्हायला मदत होते. ज्यांचं पोट जास्त आहे किंवा ज्यांचं बेली फॅट जास्त आहे, पोटाच्या भोवती फॅट जास्त आहे, त्यांचं सुद्धा फॅट झटपट कमी व्हायला या क्रियेमुळे मदत होते. तर ही क्रिया तुम्ही नक्की करून बघा आणि तुम्हाला काय फायदे जाणवले हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तसंच आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्या जवळच्या व्यक्तींपर्यंत नक्की शेअर करा. तसंच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. थँक्यू.